नमस्कार सर्वांना. तर हे बघा आमच्या कानांच्या भेंड्या चालू झाल्या आहे रस्त्याने. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जी पॅकिंग दाखवली होती ना, की आम्ही कुठेतरी चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे एम पीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये. आम्ही करणार आहे आता एक एक जे तुम्हाला स्टेशन दिसतील ना आमचे, ते व्लॉगमध्ये कळेलच की आम्ही कुठे कुठे जाणार आहे. पण आम्ही मध्य प्रदेशमध्ये चाललो, आउट ऑफ स्टेट. सो आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा पुढचे व्लॉग. आम्ही कुठे कुठे जातो आणि इथे मस्त रुद्राला त्याच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये हे ओल्ड सॉन्ग त्याने ऐकलं होतं, तेव्हापासून त्याचं ते लर्न झालं आहे आणि तो छान म्हणतो ते गाणं. आणि मी त्याला जरा बॅकग्राऊंड म्युझिक देण्याचा प्रयत्न करते. छो मस्त गाण्यांच्या भेंड्या खेळत खेळत आम्ही रात्री निघालो होतो. आणि मागचा जो ब्लॉग होता ना, तो ब्लॅक दिसला आहे तो. सो ते मलाही कळालं नाही माझ्याकडनं काय मिस्टेक झाली, पण तरी तुम्ही छान प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आम्ही आदल्या दिवशी माहेरी जाणार होतो माझ्या. आणि त्याच्या आधी सासरी जाणार होतो. तिथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मग माहेरी जाऊन तिथून निघणार आहे आम्ही. माझं सासर आहे सिन्नरजवळ, म्हणजे वावी, आणि माझं माहेर आहे चाळीसगावचं. सो हळूहळू तुम्हाला मी माझं इंट्रोडक्शन पण देणार आहे. आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहे फिरायला, काय काय मज्जा करणार आहे. सो तुम्ही पण माझ्यासोबत मज्जा करा मस्त आणि एन्जॉय करा. आणि आम्ही असं निघालो होतो छान. आणि गावाकडे आलं ना तर खूप छान वाटतं. आपलं हक्काचं गाव असलं ना, किती पण सिटीमध्ये राहिलं तरी गावाकडची ओढ ती ओढ असते. आम्ही गावाकडून सकाळी निघालो चाळीसगावला जायला. सो आम्ही सगळेजण चाळीसगावला गेलो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. नमस्कार सर्वांना. तर हे बघा आमच्या कानांच्या भेंड्या चालू झाल्या आहे रस्त्याने. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जी पॅकिंग दाखवली होती ना, की आम्ही कुठेतरी चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे एम पीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये. आम्ही करणार आहे आता एक एक जे तुम्हाला स्टेशन दिसतील ना आमचे, ते व्लॉगमध्ये कळेलच की आम्ही कुठे कुठे जाणार आहे. पण आम्ही मध्य प्रदेशमध्ये चाललो, आउट ऑफ स्टेट. सो आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा पुढचे व्लॉग. आम्ही कुठे कुठे जातो आणि इथे मस्त रुद्राला त्याच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये हे ओल्ड सॉन्ग त्याने ऐकलं होतं, तेव्हापासून त्याचं ते लर्न झालं आहे आणि तो छान म्हणतो ते गाणं. आणि मी त्याला जरा बॅकग्राऊंड म्युझिक देण्याचा प्रयत्न करते. छो मस्त गाण्यांच्या भेंड्या खेळत खेळत आम्ही रात्री निघालो होतो. आणि मागचा जो ब्लॉग होता ना, तो ब्लॅक दिसला आहे तो. सो ते मलाही कळालं नाही माझ्याकडनं काय मिस्टेक झाली, पण तरी तुम्ही छान प्रतिसाद दिल्याबद्दल